मुंबईतील प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय। काल या संदर्भात काँग्रेसने एक आंदोलन देखील केलं। इतकंच नव्हे तर हायकोर्टाने स्वतःहून एक याचिका दाखल करून घेतली आहे आणि महानगरपालिकेला उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती गठीत करा असे आदेश देखील दिले। मात्र आज देखील मुंबईतील वातावरण धुरकट पाहायला मिळतंय, त्यामुळे अनेकांना खोकला, सर्दी, श्वसनाचे त्रास होताना पाहायला मिळतात। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपण आहोत आता वरळीमध्ये। सध्या मुंबईच्या प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो देखील गाजताना पाहायला मिळतोय। त्याचं कारण जर आपण बघितलं तर काल देखील मुंबई काँग्रेसनी एक आंदोलन केलेलं पाहायला मिळालं होतं नरिमन पॉइंटला आणि यावेळेला देखील मुंबईची हवा कशी प्रदूषित होते त्यावर त्यांनी भाष्य केलेलं होतं। या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं तर वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे सगळेच बडे नेते होते। या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली तर उच्च न्यायालयामध्ये एक स्वतःहून याचिका दाखल केलेली आहे न्यायाधीशांनी आणि या याचिकेदरम्यान देखील त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही खोट्या सबबी तुम्ही देऊ नका। महापालिकेला चांगलेच त्यांनी खडेबोल देखील सुनावले होते की तुम्ही उपाययोजना करत नाही आहात। या सगळ्या संदर्भात उपाययोजना केल्या पाहिजेत। या वर्षभराआधी सांगितलेलं होतं की या उपाययोजना तुम्हाला करायच्या आहेत, मात्र उपाययोजना केवळ कागदावरच दिसतात आणि प्रत्यक्षात या उपाययोजना केल्या जात नाहीत अशा पद्धतीने उच्च न्यायालयाने देखील ताशेरे ओढलेले पाहायला मिळाले होते। त्यासाठी आता एक समिती देखील गठीत केलेली आहे। सगळं जे वातावरण आहे मुंबईतलं ते धुरकट पाहायला मिळतंय। समीर ॲपद्वारे जर विचार केला तर 100च्या पुढे सगळे जे AQI आहेत ते पाहायला मिळतात। जर 100च्या पुढे AQI असेल तर ती हवा वाईट हवा म्हणून गणली जाते। मात्र आपण बघतोय की जी कुलाबा आहे किंवा बोरिवली ईस्ट आहे यासारख्या भागामध्ये 100च्या खाली हवामान असताना वरळी आणि या बाजूला जर बघितलं शिवडी वगैरे या साईडला तर 100च्या वरच AQI दाखवतंय समीर ॲप। त्यामुळे नेमकं प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न आता न्यायालय असेल किंवा त्याचबरोबर महापालिका असेल सगळ्यांनाच पडलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं सोडवावं आणि केवळ बांधकामांना जी इमारतीचं बांधकाम सुरू आहे ती इमारती बांधकामं बंद करून हे प्रदूषण मर्यादित ठेवता येणार का असा प्रश्न आता पडलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।